प्रेज द लॉर्ड. आजचा संडे. आज माझा संदेश नाहीये, पण एक जिवंत साक्ष आहे. येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करतो आणि कसं तो आपल्याला साथ देतो आणि कसं तो आपल्या बरोबर असतो. खरोखर आज संदेश लिहायला आज खरोखर म्हणजे तशी वेळच नव्हती माझ्याजवळ, कारण खूप अडचणीमध्ये मी सुद्धा लास्ट 3 दिवस होतो. पण मी देवाला विचारलं, देवा लोकांनी रविवारी हा संदेश सांगायचा आहे आणि मी ह्या अडचणीमध्ये आहे. पण देवाने उत्तर दिले की ह्यावेळी तू आज ह्या रविवारी संदेश नको, तर माझे जिवंत साक्षी सांग की मी किती जिवंत परमेश्वर येशू ख्रिस्त आज मी तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या संग असताना, तुमच्या बरोबर असताना मी कसं कार्य करत आहे हे माझ्या लोकांनी तू सांग म्हणतो. प्रियानो, साक्ष सांगायचे म्हणजे खरं की माझे आजोबा आज 75 इयर्स म्हणजे 75 वर्षाचे आहेत, म्हणजे खूप म्हातारे आहेत. आणि त्यांना प्रियानो ताप आला आणि ताप आल्यामुळे त्यांना कोण प्रायव्हेट हॉस्पिटलला कोणी एंट्री म्हणजे घेतच नाही. खूप अडचणीमध्ये, खूप प्रॉब्लेममध्ये गावलो मी. आणि मग त्यावेळी काय करायचं मला समजेना. मी फक्त येशू ख्रिस्ताला त्यावेळी पहिली प्रार्थना केली की येशू ख्रिस्ता, तुझा एंजल, तुझा देवदूत माझ्या बरोबर ठेव आणि मला एक संयमचा आत्मा दे आणि डिसिजनचा आत्मा दे की मी तुझ्याद्वारे कार्य करावं. मी माझ्या आजोबासनी गेलो, सिव्हिलला घेऊन गेलो आम्ही, कारण बाकीचे हॉस्पिटल तर बंद आहेत. पण सिव्हिलला गेलो, केस पेपर काढला, तिथून मग 4 नंबर, तिथून मग 16 नंबर एक्सरे वगैरे काढला आणि 66 नंबरला ज्यावेळी ट्रान्सफर केलं. बाकीचे सिम्पटम्स वगैरे कोरोनाचे, कोविड-19चे डॉक्टर म्हटला कुठलेही दिसत नाहीये म्हटला, पण ताप आहे म्हटला आणि त्यांची वय जादा आहे आणि त्यांचे पाय सुद्धा प्रियानो आकडले होते, सळ होत नव्हते आणि ते स्ट्रेचरवर होते. मग आम्ही 66 नंबरला गेलो प्रियानो. तिथे कोरोनाचे एवढे पेशंट सिव्हिलमध्ये आहेत ना, अक्षरशः तिथले वातावरण भयभीत आहे सगळे. एवढे डेंजर आज आपण टीव्हीवर पाहतो, न्यूजवर पाहतो की लोक अँब्युलन्समध्ये कसे पॉझिटिव्ह लोक बसतात, कसे उतरतात, कशा डेड बॉडी बाहेर जातात. ती प्रियानो तिथे सिव्हिलमध्ये पाहिलं की किती डेंजर कंडिशन त्या हॉस्पिटलमध्ये आहे, किती भयानक तिथे आहे. पण येशू ख्रिस्त प्रियानो तिथे खरोखर माझ्या जवळ, माझ्या समोर आणि माझ्या संगे होता प्रियानो. त्यामुळे खरोखर जिवंत देवाची साक्ष आहे. 3 तास बेड नव्हता. आजोबा स्ट्रेचरवरती 3 तास बाहेर होतो आम्ही, कारण जागाच नव्हते. बाकीच्या लोकांचे कोविड-19चे रिपोर्ट आले नव्हते, त्यामुळे बेड खाली नव्हते. त्यावेळी 6 वाजता जागा झाली, त्यावेळी एका डिपार्टमेंटला ट्रान्सफर केले. तर तिथे डिपार्टमेंट एवढं डेंजर होतं, एवढं भयानक होतं ना, कोण कुणाची काळजी करत नाही. तिथे मग हॉस्पिटल असून दे, बाहेरचं मैदान असून दे, ICU असून दे, जिथे जिथे मला जागा मिळाली तिथे मी गुडघे टेकून येशू ख्रिस्ताला हाक मारली आजोबांसाठी. पहिलं डिपार्टमेंट एक मिळालं वार्ड, त्या ठिकाणी जागा बघून मी सुद्धा भयभीत झाली की आजोबा आता बापा इथे राहणार काय? ज्या माणसाला संडासला जाता येत नाही, लघवीला जाता येत नाही, तो माणूस इथे राहणार काय? तो बेड बघून तर मी अक्षरशः खूप वाईट वाटलं. पण तिथेच मी गुडघे टेकलं त्या ह्याच्यामध्ये आणि तिथे प्रार्थना केली की येशू ख्रिस्ता, की इथून लवकर हलो आणि ही जागा हलो. तेवढ्यात देवाला प्रार्थना करायचं एक सिस्टर आली आणि म्हटली तुम्हाला इथे ठेवायचं नाही, दुसऱ्यामध्ये ठेवायचं. दुसऱ्यामध्ये गेलो तर आजूबाजूला तिथे एक कमीत कमी 25-30 माणसं होती, पण ती सस्पेक्टेड वार्ड होता आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन होता. त्यामुळे आजोबासने ऑक्सिजनची गरज होती म्हणून तिथे आजोबासने ठेवले. पण तिथे सुद्धा मी प्रार्थना केली की देवा ही वेळ आयुष्यातली काढून टाक, खूप वाईट परिस्थिती आलेली आहे. पण मी सुद्धा हारलो नाही तिथे, कारण मी एवढा संदेश देतो, एवढा देवाच्या मध्ये आम्ही प्रार्थना करत असताना आपण येशू ख्रिस्ताला हाक मारली पाहिजे आणि आपली साक्ष निर्माण झाली पाहिजे की येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. आणि आपण न डगमगता, न भीता आपण येशू ख्रिस्ताची आराधना आणि प्रार्थना प्रत्येक वेळी, प्रत्येक मुवमेंटला आपण हाक मारली पाहिजे. कारण इर्मिया 33:3 मध्ये सांगते की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तिथून मग सिरिंज लावले आजोबासनी. मग ICU डिपार्टमेंटमध्ये ICU नेला, ICU मध्ये नेले. तिथं खूप थंडीचं वातावरण, आजूबाजूला कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह आहे त्यावेळी माहीत नव्हतं.
पण थंडीचं वातावरण, आजोबांची लघवीला संडासचा प्रॉब्लेम, तिथे सुद्धा आयसीयू मध्ये एवढी बेकार होती, सांगायचं म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येते. तिथे सुद्धा मी आयसीयू मध्ये गुडघे टेकले की येशू ख्रिस्ता, आजोबाला तू बाहेर काढ, कारण माझे आजोबा चर्चमध्ये ॲज अ माळी म्हणून काम करतात. ह्या तुझ्या देवाच्या सेवकाला असलं मरून देऊ नकोस म्हटलं, कारण तू रात्रंदिवस तुझ्या चर्चमध्ये तुझी प्रार्थना करतोय, आराधना करतोय. ह्या माणसाला, ह्या आजोबाला माझ्यातून ह्यातून तू बाहेर काढ म्हटलं. ती रात्र अशीच बाहेरची होती. ती रात्र अशीच आयसीयू मध्ये गेले. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट 2 वाजता येणार होता. 2चं 3 झालं, 4 झालं. मनामध्ये धगधग. कुणाचा फोन आला की रिपोर्टीसाठी कॉल केला, आला की कॉल, मनामध्ये धगधग येतं. एका मित्राने हॉस्पिटलला जॉब असल्यामुळे त्यांनी मला रिपोर्ट सांगितला की योसेफ निगेटिव्ह आहे म्हणून. त्या क्षणी मी गुडघे टेकले आणि प्रार्थना केली की खरोखर जिवंत देवाचा आशीर्वाद, जो 75 इयर्सचा माणूस आज देवाने त्याला निगेटिव्ह केलं. तिथून मी लगेच आयसीयूची धाव घेतली. डॉक्टरांना म्हटलं, मॅडम निगेटिव्ह रिपोर्ट आलाय. त्यांनी सुद्धा म्हटलं, येस, आम्हाला सुद्धा वरच्या हेड ऑफिसचा मेल आलेला आहे आणि आजोबा निगेटिव्ह आहेत आणि आम्हाला इथून शिफ्ट करतो म्हटले वॉर्डमध्ये. तिथून प्रियानो 6 वाजता रिझल्ट आला आणि तिथं सुद्धा निगेटिव्ह वॉर्डला शिफ्ट करण्यासाठी जागा नव्हती. पण त्यावेळी सुद्धा मी प्रार्थना करत होते की देवा, या डॉक्टरांच्या मनामध्ये घाल, लवकरात लवकर शिफ्टिंग होऊन दे, लवकरात लवकर शिफ्टिंग होऊन दे. म्हणून प्रत्येक वेळी मी प्रार्थना करत होतो. प्रत्येक वेळी देवाला मी हाक मारली, कारण देवाचं वचन सांगतं प्रियानो, योहान 15:27 मध्ये, आणि तुम्ही साक्ष द्याल कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहात म्हणतो. खरोखर आपण देवाची लेकरं आहोत. जन्मल्यापासून येशू ख्रिस्ताने आपल्याला सांभाळ केलेला आहे, म्हणून आपण त्याची साक्ष प्रत्येक मुवमेंट आणि प्रत्येक वेळी दिली पाहिजे. मग निगेटिव्ह तिथून देवाची प्रार्थना आम्ही करत राहिलो आणि मग 6-9 वाजले. देवानं जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले. तिथून सुद्धा भरपूर त्यावेळी बापाला मग सलाईन लावली. आजोबासने त्यावेळी बरे वाटले. दुसऱ्या दिवशी मी इमिजिएटली देवाला विचारलं, देवा, या झोनमधून मी बाहेर जातो आणि मला डिस्चार्ज भेटला. मी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आले. डामा डिस्चार्ज डॉक्टरकडून घेतला, कारण डॉक्टर मला विचारले, तुम्ही आजोबासने इथं काय घेऊन जाताय? त्यांना सरासनी म्हटलं, सर, इथं जे आहे तो सिव्हिल हॉस्पिटल व्हेरी डेंजर झोन आहे म्हटलं, आणि हा आजोबा आमचे म्हातारे, त्यामुळे आम्ही प्रायव्हेटला दाखवतो म्हटलं. मग तिथून प्रियाने मी डिस्चार्ज घेतला. डिस्चार्ज भेटला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण डिस्चार्ज कार्ड भेटत नव्हतं, कारण डिस्चार्ज कार्डवरच असं रिझल्ट असते की दिस पर्सन जी स्वॅब टेस्ट झालेल्याने हा निगेटिव्ह पर्सन आहे. आणि आपण ज्यावेळी डिस्चार्ज कार्ड घेतो त्यावेळी बाकीच्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला एंट्री भेटते प्रियानो. त्यामुळे मी डिस्चार्ज कार्ड सुद्धा मला भेटेना. तिथून सुद्धा मी गुडघे टेकले, प्रार्थना केली की लवकरात लवकर डिस्चार्ज कार्ड भेटून दे. आणि ज्यावेळी प्रार्थना केली, डिस्चार्ज कार्ड हातामध्ये भेटलं. डिस्चार्ज कार्ड भेटलं, प्रायव्हेटला दवाखान्यामध्ये दाखवले. तिथे सुद्धा मग स्वॅब टेस्ट झाले. तर डॉक्टर म्हटले, तरी पण आपल्या मनामध्ये शंका नको म्हणून आपण डॉक्टरने म्हटले की आपण डेंग्यू टेस्ट करून बघू. तिथून सुद्धा पुन्हा टेन्शन वाढले. परत आपण एचआर चेस्टची आपण स्कॅनिंग करू म्हटले. ते सुद्धा टेन्शन आलं. तिथून सुद्धा परत मी देवाला हाक मारली आणि प्रार्थना केली. तिथून ब्लड काढले. मग लॅबला गेलो. तिथून मग 1 तासामध्ये ब्लडचा सॅम्पल आला की डेंग्यू निगेटिव्ह आहे. आमेन प्रियानो. दुसरी गोष्ट, CRCT टेस्ट ही जी आहे मिरजमध्ये, सिग्मा इमेजिंग म्हणे लॅब आहे सिटी स्कॅनची मिरजमध्ये, तिथे घेऊन गेलो. तिथे सुद्धा स्कॅनिंग केले छातीचं स्पेशल, कारण जर कोरोनाचे जे स्पॉट छातीमध्ये असतील तर ते लगेच पॅचेस दाखवतात. तिथं सुद्धा धाव घेतली, प्रार्थना केली. ती सुद्धा आजोबांची निगेटिव्ह HRCT चेस्ट ते सुद्धा निगेटिव्ह आले. डेंग्यूचा रिझल्ट सुद्धा निगेटिव्ह आले. आणि तिथून आजोबाला घरी आणले. मग घरामध्ये आम्ही सगळी प्रार्थना केली. त्यावेळी तुम्ही आजोबांचा हा व्हिडिओ पहा. खास तुमच्यासाठी 2 मिनिटं हा मी व्हिडिओ लावत आहे. खरोखर त्या माणसाला तुम्ही बघा की माणूस स्ट्रेचरवरती नेताना हॉस्पिटलमध्ये होता, पण देवाने त्याला कसं या घरामध्ये आपल्या पुन्हा एकदा फॅमिलीमध्ये आणले. आणि तोच आमच्या आजोबा देवाचे वचन आम्हाला त्यावेळी प्रियानो शिकवले. कारण देवाचं वचन सांगतं की धार्मिकाला मी कधीही सोडणार नाही आणि मृत्यूपासून मी सोडवतो म्हणतो. म्हणजे धार्मिकाला कधी मरण येत नाही प्रियानो. येशू ख्रिस्ताचं वचन सांगते की मी तुझ्या बरोबर आहे. देवाचं वचन सांगते की मी तुला मृत्यूपासून सोडवतो. देवाचं वचन सांगते येशू ख्रिस्ताचे की मी तुला आरोग्यमुक्त करणारा जिवंत देव येशू ख्रिस्त आहे. देवाचं वचन सांगते की मी तुला संकटापासून मुक्त करेन. खरोखर खूप दिवस टेन्शनमध्ये होतो.
2 दिवस शेवटचे, कारण येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तसेच आजोबासने सुद्धा शुक्रवारी ऍडमिट केले. शुक्रवारी त्यांचा रिझल्ट आला आणि शनिवारी ते आमच्यामध्ये परत पुन्हा एकदा देवाचं वचन तेच आम्हाला सांगत बसले की आपण एकामेकावरती प्रीती कशी केली पाहिजे आणि देवाचे दावा कसे केले पाहिजे. तो खरोखर जिवंत साक्ष आहे. ते 2 मिनिटाचा व्हिडिओ मी रेकॉर्डिंग करून तुमच्यासाठी ठेवलेला आहे. कारण येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुझी ढाल आहे आणि मी तुझी कवच आहे. कारण मी प्रत्येक वेळी प्रत्येक मुवमेंटला एकच शब्द, माझ्यामध्ये 2च शब्द असायचे मनामध्ये, प्रार्थनेमध्ये, की येशू ख्रिस्त तुझ्या रक्ताने आम्हाला सॅनिटाईज कर, तुझ्या रक्ताने बापाला कव्हरिंग दे, सॅनिटाईज कर आणि तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य भेटेल आहे. हा 2 शब्द माझ्या मुखामध्ये 3 दिवस होते आणि खरोखर येशू ख्रिस्ताच्या बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य भेटेल आहे प्रियानो. त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला कोणतेही संकट येऊन दे, कोणतीही अडचण येऊन दे, की येशू ख्रिस्त आपल्याला त्यावेळी सोडवतो. एवढा म्हातारा माणूस असून सुद्धा त्याची निगेटिव्ह टेस्ट येते, HR निगेटिव्ह येते, डेंग्यू निगेटिव्ह येते आणि तोच माणूस देवाचा सेवक होतो आणि पुन्हा एकदा आमच्यामध्ये येऊन परत आम्हाला देवाच्या बद्दल सांगतो आणि प्रार्थना करतो. कारण देवाचं वचन सांगतं लूक 21:23 मध्ये, यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. खरोखर आज मी येशू ख्रिस्ताचे आभार मानतो की योसेफ नावाच्या व्यक्तीला, म्हणजे मीच, की मला साक्ष देण्यासाठी तुम्हाला, तुमच्या समोर मी आज उभा आहे आणि मला पाहणारे डोळ्याने येशू ख्रिस्ताची माझ्याबद्दल साक्ष ऐकणारे कान, खरोखर जिवंत देव आपला येशू ख्रिस्त आहे प्रियानो. आत्ताच हीच आहे, ओळखा तुम्ही आणि येशू ख्रिस्ताची धाव घ्या. प्रत्येक मुवमेंटला, प्रत्येक सिच्युएशनला, लाईफमध्ये कोणतीही आपल्या अडचण येऊन दे आणि आपण त्यांच्याबरोबर राहिलो पाहिजे. माझ्या फॅमिलीमधले माझे अंकल, माझा भाऊ, आत्तूचा मुलगा आत्तू, माझे वडील, सर्वजण आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये होतो. आजोबांच्या बरोबर होतो, अंकल होते, दोन्ही अंकल आमचे, सर्व फॅमिली मेंबर माझ्या संगे होते. प्रत्येक मुवमेंटला आम्ही धाव घेत होतो. आणि माझा ब्रदर, माझा भाऊ बबलू, हा ॲज अ मेडिकल नर्सिंग डिपार्टमेंट असल्यामुळे, तो नर्स असल्यामुळे त्याची सुद्धा खूप मदत झाली. आणि सिव्हिलला प्रियानो कोण कोणाचं बघत नसतं, पण येशू ख्रिस्त प्रत्येक वेळी बघत असतो. आणि बबलूद्वारे खूप त्यांनी BP टेस्ट स्वतः आम्ही काम करायला लागलो, स्वतः औषध द्यायचे, स्वतः गोळ्या, खूप काही केलं. त्यामुळे फॅमिली मेंबर सुद्धा, आपण देवाचं वचन सांगते की देव प्रीती आणि तुम्ही एकामेकावरती प्रीती करा. आपण खरोखर आपल्या फॅमिलीद्वारे, आपली फॅमिली मंडळी, आपले मित्र, आपण एकामेकांमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि आपण प्रार्थनेमध्ये राहिले पाहिजे. एकामेकावरती प्रीती करून आपण एकत्र येऊन आपण देवाची आराधना, देवाची प्रार्थना आणि देवाची स्तुती केली पाहिजे. तुमच्यासाठी हा 2 मिनिटचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहावा अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाने सुखाचा मानाचा सराव हेच आहे. एकाला दुःख आलं तर सगळ्यांनी घ्यावं, सगळ्यांनी प्रेम द्यावं. ही मिठी प्रेमाची असते. ते राहतं का ना राहते, पण थांबल्यापासून प्रेम मिळतं. म्हणून हेच आम्हाला बघितलं म्हणजे समाधान होतं. आम्ही काय आता सपलेली माणसं आहे. बरोबर आहे. आमची सांगण्याची फक्त कर्तव्य असते. आम्हाला काय कुठलं जगातल्या गोष्टी होणार नाही. जगातल्या गोष्टी केल्या निघून बी गेल्या. आता आम्ही लहान मुलासारखं झालोय. आई लहानपणामध्ये आपल्याला मोजाला घेत्या, काकत घेत्या, फक्त तसं आज आम्हाला आमची मुलं उठवून बसवते, ते जागेला जेवण देते, आम्हाला मुलासारखे करते. हे प्रेम तळातले शब्द आहेत. तळातले शब्द पेरणीच्या ह्याच्यातला कुर्णीमधलं काढलंय सगळं. हेच असं जीवनामध्ये एकमेकांनी प्रेमाने प्रीतीनं राहायचं. कारण एका रक्ताच्या माशातले म्हणून त्याला मायादया येते. मायादया आहे म्हणूनच सुटले ते ना, कामधंदा सोडून. हे जर मायादया नाही, दया कोणालाही नाही.
माया दया समाधान प्रत्येकाने एकामेकाला दुःख व्हावं, एकामेकाची विचार समाधान करावा, हेच आहे दुसरं काय. व्हिडिओ पाहिला कसं वाटतं? हा व्यक्ती कसा होता अगोदर? त्याचे फोटो तुम्हाला मी दाखवीन. स्टेजवरचा माणूस आज खुर्चीमध्ये बसून देवाच्या विषयी बोलतो, कारण जीसस इज द ग्रेट ऑलवेज अँड फॉर एव्हर. इच अँड एव्हरी वन मुमेंटला येशू ख्रिस्त आपल्या जवळ असतो, कारण तो जिवंत देव येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये एकच आहे की आपल्याला तो प्रियानो आरोग्य देण्यासाठी. हीच वेळ आहे की येशू ख्रिस्ताचा आपण धावा केला पाहिजे. हीच टाइम आहे, हीच मुवमेंट आहे आणि हा क्षण आहे. आपण येशू ख्रिस्ताच्या जवळ गेलं पाहिजे आणि त्याला हाक मारली पाहिजे. त्याला म्हटलं पाहिजे की येशू ख्रिस्ता, तुला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य भेटलेलं आहे, म्हणून आपण प्रियानो खरोखर येशू ख्रिस्ताची धाव घेतली पाहिजे. माझ्यासमोर सुद्धा त्यावेळी एक सिस्टर होत्या. मी त्यांना, ते माझ्यापासून एक 7-8 फुटाचा अंतर होता, पण त्या रडालता. त्यांची स्वॅब टेस्ट झाली, पण त्यांना मी एकच बोललो, तुम्ही देवावरती विश्वास ठेवा आणि देव काय सर्व काही त्यातून मुक्त करणार आहे. पण त्यांना सुद्धा आज, आणि आपण प्रियानो आपण स्वतःसाठी प्रार्थना करतो तसं या जगासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे की जे लोक निगेटिव्ह आहेत, जे पॉझिटिव्ह आहेत, जे सस्पेक्टेड वार्डामध्ये आहेत, त्या प्रत्येकाला तू त्यातून बाहेर काढ. प्रत्येकाला सिम्पटम्स, कुणाची लक्षणे नको. पावसाळा चालू आहे, खूप डेंजर परिस्थिती आहे म्हाताऱ्या माणसांची, पण कोणतीही असू देव, काही असू दे, आपण येशू ख्रिस्ताचा धावा केल्यामुळे आपल्या आयुष्याला तो कवच निर्माण करतो. त्याच्या रक्ताने तो सॅनिटाईज करतो प्रियानो आपल्याला, आणि तो कवच म्हणून ठेवतो आपल्याला. आज नर्सिंग डिपार्टमेंटने आज त्यांचे किट गाठले, पण येशू ख्रिस्त आज आपल्याला कवच आहे स्वतःचं. त्यामुळे येशू ख्रिस्त खरोखर प्रियानो महान आहे आणि आपण त्याची खरोखर साक्ष दिली पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की येशू ख्रिस्त आपल्यासाठी काय काय करतो आणि काय आजच्या मुवमेंटला करत आहे. आणि मी सगळ्या लोकांचे आभार मानतो की जे आजोबा बरोबर होते आमच्या, भले इचलकरंजीची लोक होते, आजूबाजूचा परिसर होता, प्रत्येकाने आजोबांसाठी प्रार्थना केली, प्रत्येक पास्टर लोकांसाठी प्रार्थना केली. पण तुमचे आभार मानतो प्रियानो. मत्ते 20:19 मध्ये सांगते की प्रीती थंडावेल, आणि मागच्या संदेशमध्ये सुद्धा सांगत होते की प्रीती थंडावेल. खरोखर प्रीती थंडावलेला आहे. माणूस फक्त निगेटिव्ह, आणि जर त्याचे सिम्पटम्स असले तर फॅमिलीचे मेंबर सुद्धा प्रियानो कोण जवळ येत नाही, कारण प्रत्येकजण संशयामध्ये बघतो त्याला आणि दुरावा निर्माण करतो. खरं सांगायचं म्हणजे ना, माझे अंकल सुद्धा एका दुकानामध्ये गेले दूध आणण्यासाठी, माझ्या भावाच्या मुलांसाठी. तर तिथल्या लोकांनी म्हटले की तुमचे वडील ॲडमिट आहे, आम्ही तुम्हाला दूध आणि बिस्किट देऊ शकत नाही. एवढे लोक सुद्धा दुरावा निर्माण करतात, एवढे लोक भेटतात, कारण आपण जिवंत देवाची लेकरं असून सुद्धा ती लोक विश्वास ठेवत नाहीत प्रियानो. पण आज देवाने सगळ्या गोष्टीतून बाहेर काढले, निगेटिव्ह रिपोर्ट केले. त्यामुळे बघा, कोण कोणाचे लोक नसतात या पृथ्वी तलावरती. त्यामुळे आपण लोकांचा जिव्हाळा निर्माण करण्यापेक्षा आपण येशू ख्रिस्ताचे धाव घेतले पाहिजे. येशू ख्रिस्तासंग आपण जिव्हाळा निर्माण केला पाहिजे आणि येशू ख्रिस्तासंग आपण बोललं पाहिजे. आज आपण लोकांनी म्हणतो, फोन करतो की माझ्यासाठी प्रार्थना करा, मेसेज व्हॉट्सअप टाकतो की माझ्यासाठी प्रार्थना करा, पण आपण डायरेक्ट न कुणाला सांगता कॉमन आहे, ठीक आहे, एनिवे कोई बात नाही, बट बाकीच्यांना लोकांना सांगायच्या अगोदर येशू ख्रिस्ताला आपण कॉल केलं पाहिजे, येशू ख्रिस्तासंग आपण बोललं पाहिजे, येशू ख्रिस्तासंग डिस्कस केलं पाहिजे की देवा ह्या गोष्टी घडत आहेत, मी काय करू, टेल मी, बोल, मला सांग, तुझा दास ऐकत आहे. त्यामुळे येशू ख्रिस्ताला सांगतो तो प्रत्येक मुवमेंटला, नाही म्हणत नाही कुणाला, प्रत्येक मुवमेंटला सांगतो काय कसं करायचं. आणि मी ज्यावेळी सिव्हिलच्या बाहेर जिथे बाकडं टाकतात ना, खूप डेंजर एरिया, पण तिथे मी 8 वाजता रडत बसलो आणि गुडघं टेकलं आणि देवाला हात करून प्रार्थना केली. आजूबाजूचे लोक बघत होते, पण मी त्यावेळी गुडघं टेकलं आणि त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर येशू ख्रिस्ताने दाखवून दिला की तुझ्या हॉलमध्ये तुझे आजोबा म्हणजे माझंच लेकरू तुझ्या संग प्रार्थनेला बसेन, असं मला दाखवलं प्रियानो. आणि खरोखर ते हॉलमध्ये 3ऱ्या दिवशीच आम्हाला येशू ख्रिस्ताबद्दल, म्हणजे जिवंत देवाबद्दल त्यांनी सांगत बसले. येशू ख्रिस्त सांगतो, सगळ्या गोष्टी प्रगट करतो,
फक्त प्रार्थनेतून आपण त्याच्या एकवटप्रमाणे त्याला हाक मारली पाहिजे. बायबलमध्ये सगळ्या वचन प्रियानो होत आहे. कारण खरं सांगायचं म्हणजे आज मिरज ह्या शहरामध्ये, कोल्हापूर, प्रत्येक पृथ्वी तलावरती, सृष्टीवरती, या जगामध्ये महामारी चाललेला आहे. खूप डेंजर परिस्थिती आहे. आणि खरोखर आज येशू ख्रिस्ताकडे वळलं पाहिजे आणि त्याला गुडघं टेकलं पाहिजे आणि त्यालाच हाक मारली पाहिजे. आज मिरजमध्ये खूप मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, पण त्यांच्यावर सुद्धा अडचणी कोसळत आहेत. कारण आपल्याला पाहायला मिळतं, शनमूल राजानं मंदिर बांधलं, पण तिथले लोक सुद्धा बिघडले प्रियानो. येशू ख्रिस्ताचे वचन ते प्रियानो ऐकत नव्हते. त्यामुळे नबुकदनेस्सरने अटॅक केला त्या लोकांवरती आणि त्यांना बंदी बोलवले आणि मंदिराचे सगळे नुकसान केलं. मंदिराचं, ज्या देवाचे मंदिर देवाने बांधलं आणि परत देवानंच ते बिघडवलं. कारण का, तिथली लोक येशू ख्रिस्ताच्या वचन ऐकत नव्हते. इर्मियाच्या द्वारे जे देव बोलत होता तो ऐकत नव्हते प्रियानो. परत पुन्हा एकदा त्या लोकांनी धावा केल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर परत नेहम्यानं परत मंदिराचं काम चालू केलं. तसं आज मोठमोठे हॉस्पिटल आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांच्यावरती परिस्थिती काय येत आहे, आपल्या गावावरती परिस्थिती काय येत नाही. कारण आज सुद्धा चर्च बंद आहे. पण कोणी, मला वाटत नाही, कोण जे असतील प्रामाणिकपणे प्रार्थना करत असतील की देवा चर्च उघड. पण देव सगळ्या जणांनी हाक मारली पाहिजे, ना एकाने ना दोघांनी. आज गेले 4 महिने झालं चर्च बंद आहे, पण आपण देवाला म्हणणं झालं की देवा आता तरी तुझं चर्च उघड, म्हणजे आम्हाला तुझी स्तुती आणि आराधना करता येईल. प्रत्येक जण लॉकडाऊन आहे तर चालून दे, ह्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे हॉस्पिटलवरती आज संकट यायला लागलंय. प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये आज संकट यायला लागलंय. कारण देवाकडे वळणच झाले. त्यामुळे खरोखर येशू ख्रिस्ताकडे आपण वळलं पाहिजे. येशू ख्रिस्ताची प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा, येशू ख्रिस्ता, तू तुझ्या रक्ताने तू आम्हाला शुद्ध करत आहेस आणि तुझे कवच आहेस म्हणून. प्रत्येक मुवमेंटला, प्रत्येक सिच्युएशनला तू आम्हाला सोडव म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. आपण त्याची धावा केली पाहिजे प्रियानो. मी देवाचे आभार मानतो की माझ्या आजोबाला पुन्हा एकदा आमच्या फॅमिलीमध्ये आणि आमच्या घरामध्ये आणलं ताजं तवानं. म्हणून देवाचे मी आभार मानतो. कारण खरोखर देवाचं वचन खूप महान आहे प्रियानो. त्यामुळं आपण देवाची धाव घेतली पाहिजे. कारण देव प्रत्येक संकटातून आपल्याला सोडवतो. पुढच्या नेक्स्ट संडे येत असताना मी देवाचा संदेश सांगेन. खूप काही संदेश तयार आहे, 50% तयार आहे, पण 50% तयार करून पुन्हा एकदा येणाऱ्या रविवारी मी संदेश देईन. हा रविवार देवाने मला निवडला संदेश देण्यासाठी. आजचे 10 वाजले, सगळ्या संकटातून आज मुक्त झालो आणि आता संदेश रात्रीच्या वेळी साक्ष माझी तयार करते. कारण लोकांप्रती येशू ख्रिस्ताची साक्ष गेलीच पाहिजे. कारण लूक 21 आणि 23 मध्ये सांगतं की ह्यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. आणि मी देवाचे आभार मानतो येशू ख्रिस्ताचे की ह्यावेळी मला साक्ष देण्याची संधी मिळाली. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला शांती असो प्रियानो. आमेन, आमेन.